नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग आज एक नवीन व्लॉग घेऊन तुमच्या समोर हजर झालेली आहे. तर नक्की हा व्लॉग लास्टपर्यंत बघायला विसरू नका. आणि हा व्लॉगमध्ये काय आहे हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हे आवडलं आहे का हेही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझे व्लॉग कसे वाटतात हेही सांगायला विसरू नका. तर चला मग आता काय केलेलं आहे मी जे आहेत बटाटे, गाजर आणि बीट हे थोडंसं उकडून घेतले आहेत. थोडं म्हणजे उकडूनच घेतले आहेत कारण मुलं वगैरे खात नाहीत म्हणून. आता मी थोडंसं गरम पाणी पिते. थोडंसं काय म्हणतात डायजेशनचा हे असतो म्हणून नेहमी सकाळी गरम पाणी पिणं गरजेचं आहे. तर चला मग आता काय केलं आहे ते बटाटे, गाजर आणि बीट आहेत ते मला उकडून घेतलेले आहेत. तर आता तुम्हाला कळालंच असेल नेमकं काय बनवते, तरीसुद्धा तुम्हाला अंदाज आला नसेल तर यासाठी लास्टपर्यंत व्लॉग बघत राहा. तर हे सगळं उकडलेलं जे आहे ते सगळं मॅश करून घेते. तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने पण करा किंवा खिसलं ना की ते आपलं जे काही बनवणं त्यात आतमध्ये असं मोठे मोठे हे होत नाहीत. बटाट्याचे कण वगैरे असे मोठे राहत नाही. कण म्हणजे मोठे बटाटे राहत नाही. जसं खिसतो ते एक प्रॉपरली होतं आणि चांगल्या प्रकारे ते खिसल्यामुळे आता सांगतेच तुम्हाला पराठे खूप छान होतात. आणि लहान मुलं हे पराठे आवडीनं कसे खातात की त्यांना ज्या ह्याचे आवडतात सगळ्याच व्हेजिटेबल्सचे आवडत नाहीत. गाजर आणि बीट म्हटलं तर मुलं त्यापासून खूप लांब आहेत किंवा त्यांना ते आवडतच नाही. तर यासाठी हा पदार्थ नक्की तुम्ही करून तुमच्या मुलांना द्या. आवडेल हे 100% आहे कारण माझाही मुलगा आहे, माझ्या मुलालाही आवडतं. हे सगळं जे आहे ते मी बटाटा, गाजर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि यात आता मी बीटसुद्धा मिक्स करून मॅश करून घेणार आहे. तर एक बीट आहे, मोठं आहे ते मी म्हणजे उकडलेलं सगळ्यासोबतच उकडलेलं होतं. तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. मग ते कसं थोडंसं म्हणजे मुलांच्या टेस्टनुसार वगैरे मी थोडंसं साईडला काढून ठेवलं. म्हटलं जर अजून टेस्ट वाटली चांगली तर मग अजून जास्त टाकायचं ह्या उद्देशाने. सगळं मिक्स एकदम एकजीव केलेलं आहे. आणि आता मुलांना आवडतं पनीर आणि मोठ्यांनाही आवडतं. तर मग त्यामुळे पनीर पण मी आणलं होतं. 100 रुपयेचं आणलं होतं. त्यातलं मी आय थिंक म्हणजे समजा की 100 ग्रॅम तरी असेल हे पनीर. 100 काही जास्तच असेल. मी सर्व पनीर खिसून टाकलेलं आहे कारण हे सुद्धा मोठे मोठे असलं की त्या पराठ्यामध्ये लाटता येत नाही किंवा काही करता येत नाही म्हणून. मग हे सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला कारण एकाला बटाटा फक्त एकाला पनीर असं नाही गेलं पाहिजे. सगळं एकजीव करून सगळ्या भाज्या आहेत त्या सगळ्या पोटात गेल्या पाहिजेत या उद्देशाने हा पराठा मी बनवलेला आहे. तर आता या पराठ्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. साईडलाच मी थोडंसं जे मिरचीचं हे आहे ते करायला पण घेत आहे. मिरची, कोथिंबीर आणि पुदिना वगैरे त्यात टाकणार आहे. मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. जिरे वगैरे टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. तर मी नाही टाकलेले आहेत. कोथिंबीर टाकायची आहे. आणि कढीपत्ता पण माझ्याकडे होता. तो मी कढीपत्ता खाल्लेला खूप चांगला असतो, हेल्दी असतो. पण कोण खात नाही. डाळीत जरी फोडणी दिली तरीसुद्धा ते खात नाही, साईडला काढून ठेवतात. म्हणून हे मी बारीक असं कैचीने कट करून टाकल्यावरती ते कोथिंबीर आहे म्हणून खाऊन जातात. त्यामुळे हे बारीक करून हे करते. एकत्र टाकलेलं आहे. आणि यात आता मी मीठ टाकते. आणि उकडताना तुम्ही आधी मीठ थोडंसं चवीसाठी म्हणून टाकलं तरी चालेल. आणि नंतर यात येते मी लसूण, कोथिंबीर, पुदिना हे सर्व जे आहे ते सगळं मी त्यात बारीक करून घेतलेलं आहे. आणि मिरचीची टेस्ट म्हटल्यावरती खूप छान लागतं. सर्वच पदार्थ मिरचीच्या टेस्ट म्हणजे मिरची टाकून बनवलेले चवीचे लागतात, वेगळ्या टेस्टचे लागतात. तर हे आता मसाला मी सर्वच टाकत आहे. हिरव्या मिरची होतं पण टेस्टी लागतं, आम्हाला चालून जातं. त्यामुळे तुम्ही तुमच्या चवीच्या अकॉर्डिंगली आहे ना टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही मिरची वगैरे ते सर्व टाकायचं आहे. हे सर्व टाकल्यानंतर मी घेतला आहे चाट मसाला. मग थोडंसं टेस्टी पण चमचमीत आमचूर पावडर असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आणि हे व्हेजिटेबल पराठे कसे वाटत होते किंवा तुम्ही बनवले का हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुम्ही. आणि आता मी बनवायला घेत आहे. एक चपातीचा मोठाच गोळा घ्यायचा आहे तुम्ही.
जसं चपाती वगैरे करतो त्याच्यापेक्षा थोडंसं आता प्रत्येकजण प्रत्येक घरात जसं चालतं तसं बनवतं. मी मोठ्या चपात्या करते आणि मग मी मोठीच चपाती लाटून घेते व्यवस्थित. अशी चपाती व्यवस्थित लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर ते एक चाकूच्या साहाय्याने चाकू म्हणजे जसं आपण कट करतो त्या नाही, त्याच्या उलट्या साईडने कट करून घ्यायचे. 2 भाग करायचे चपातीचे आणि एक साईडला हे बॅटर लावून घ्यायचं आहे तुम्ही. कारण हे बॅटर आहे ते थोडंसं म्हणजे कसं उकडलेलं आहे त्यामुळे थोडंसं हे झालेलं आहे, म्हणजे म्हणतो ना आपण कधी कधी बटाटे पण चिकट होतात लवकर, तसं आहे. आणि आपण सगळेच हे तर आणि उकडून घेतलेत म्हटल्यावरती थोडंसं चव पण लागते, मुलांना पण खाताना वगैरे लागत नाही दाताखाली, त्यामुळे ते व्यवस्थित टेस्टी घेतात. आता मी यात चीज टाकलेलं आहे, सगळ्यांच्या आवडीचा चीज हा. आणि चीज टाकल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं बॅटर स्प्रेड करायचं आहे, कारण ते दोन्ही साईडला चिटकू नये म्हणून, फक्त चीजच एक साईडला नको लागायला म्हणून. आणि मी ती जी अर्धी चपाती होती ती पण ह्या साईडला टाकून, जिथं बॅटर होतं त्याच्यावरती टाकून साईडने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग ते फ्राय करायला ठेवायचं आणि पण व्यवस्थित साईडने पॅक करायचं, कारण किती जरी केलं तरी ओपन होण्याचे चान्सेस असतात. तर व्यवस्थित असं हे आता मी तव्यावरती, कारण तव्यावरती आधी तूप टाकलेलं आहे आणि नंतरच हे टाकते. आणि हे पराठे जे आहेत ना ते तुपातच भाजलेले खूप छान आणि टेस्टी क्रिस्पी आवडतात आणि छान वाटतात, टेस्टीसुद्धा लागतात. आता मी खाली पळपुट्यावरती पण दुसरी चपाती तशीच लाटून 2 भाग केलेत आणि ही दुसरी 2 टाईप आहेत हे पराठ्याचे मी बनवलेले आहेत. आता ह्यात दोन्ही साईडला मी बॅटर लावून घेतले अर्ध्या भागात आणि वरतून चीजसुद्धा स्प्रेड करून वरून जे बॅटर आहे थोडंसं ते लावून घेतले, कारण ते एक साईडला नको लागायला म्हणून. आणि आता बॅटर पण बघा थोडंसं लावून घेते वरती, पराठा पण मस्त भाजून होते आणि पराठे खूप टेस्टी लागतात, अप्रतिम लागतात. आणि हे आता मी अर्धा जो भाग आहे चपाती तो परत त्यात दोन्ही साईडने असं व्यवस्थित एकदम व्यवस्थित लॉक करायचे आहेत, म्हणजे की व्यवस्थित असं आपण पॅक करून घ्यायचे आहेत. हे असे मस्त आणि व्यवस्थित तूप टाकून मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत. असं पटकन भाजायचे नाहीत, थोडंसं मीडियम गॅस करून भाजायचे आहेत. आणि हे पराठे तुम्ही खाचाल ना तर 100% दुसऱ्यांदा तुमचा मुलगा किंवा घरातले कोणीही असेल ना नक्की मागतील. नक्की पराठे बनवून बघा आणि ही व्हेजिटेबल प्युअर आणि बीट वगैरे असं खायला टेस्टी लागत नाही, म्हणून नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.